नमस्ते. मी अश्विनी सैसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे ना 9:30 वाजलेलं आहेत. तर चपाती भाकरी वगैरे बनवायचं झालेलं आहे. जी आत्ताची भाकरी दाखवली का तशा भाकरी जाड जाड लकीला पण बनवलं आम्ही. लागलं 2 दिवस जाते तर. आणि जे दळलेले वगैरे गिरणीचं पीठ असतं, जे एक्स्ट्राचं खाली वगैरे पडलेलं असतं का नाही, ते मात्र आता वाया जात नाही. आणि शेळीला घालायचं पीठ म्हटलं की त्यांना ठसका लागतो. त्यापेक्षा मी काय करते, तर त्याची भाकरी बनवते. लकी पण खातो. आणि पीठ पण आपलं वाया जात नाही. हे एक मनाला खूप समाधान वाटतं. आणि चुलीवर जरी स्वयंपाक जरी असला तरी गॅसवरती पण खूप म्हणजे पसार होऊन जातो. जसं की चहा पाणी असतं, परत भाज्यांची फोडण्या वगैरे असतात. एवढंच मला थोडंसं दुःख वाटतंय. तर ह्या 5-6 महिन्यामध्ये पूर्ण जे वरून ते खालून जे स्टाईल आहे का, ते मला धुवायचं नाही. धुवायचं म्हटलं तर परत ओरडा खावा लागेल ह्यांचा. मी ह्यांना बोलली आज एकतर तुम्ही मला मदत करा वरचे स्टाईल धुवायला. नाहीतर मी तर चढणार आहे असं सांगितलंय. पण ह्याने मला मदत करतो. पण थोडं थांब बोललेत. आणि जितकं मला हाताला येईल तितकं ना असं साबणाच्या पाण्याने वगैरे मी स्वच्छ पुसून काढत असते. आणि गॅस सकाळ संध्याकाळी थोडंसं पुसून घेतलं का खूप बरं वाटतं. परत संध्याकाळी भाकरी केली की हाय असं होतं. पण एक सकाळचं काम माहिती, एक मनाला समाधान वाटतं. किचन पूर्ण आवरून बाहेर गेलो की धुणं भांड्याला थोडंसं बरं वाटतं. पोरींचे डबे वगैरे आधी भरून घेतलं. आणि आज ताक पण करायचं होतं. तर ताकाला इरजू पण लावलं डायरेक्ट साईला. आणि जी काय लोणी आहे ते चुलीवरती कढवून घेते. चुलीचा एक मला खूप फायदा आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी पटकन होऊन जातात. आणि जे माझं किचनमध्ये डेकोरेशनचं साहित्य आहे, जसं की जातं आहे, छोटंसं उकळ आहे आणि थोडेसे छोटे छोटे ना असे पॉट आहेत. आणि ते सगळं मी सजावटीला ठेवत असते. तर 15 दिवसाला महिन्यातून एकदा जेव्हा मी किचन स्वच्छ करायची ना, धुवायची ना, स्टाईल्स वगैरे त्यावेळेस धुवायचं व्हायचं. तर 2-3 महिने झाला विकनेसपणामुळे ह्याच्यामुळं फक्त पुसून ठेवायचे म्हणलं आज डीपमध्ये सगळ्यांना स्वच्छ धुवून ठेवावंच. आणि असंही आपण ना बेसिन रोज क्लिअर करतच असतो. आणि दररोजच्या दररोज जर नळ वगैरे धुवून घेतली का डागं वगैरे पडत नाहीत, हाय असे राहतात. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, पाण्याचे जे क्षार असतं ना मिठासारखं, मग ते एकदा नळाला चिटकले की निघून जात नाही. जसं की आता आमच्या बाथरूममध्ये वगैरे नळाला नाही पण फरशीला थोडंफार दिसून येतं. कारण कारण की बोरचं सवाचं पाण्याचा वापर आहे टॉयलेटमध्ये वगैरे. आणि किती जरी काही केलं, नळाचं पाणी पुरत नाही. मग बोरचं पाणी आम्ही वापरतो ना, त्यामुळे त्याचा मला भरपूर अनुभव आहे. पण त्यामुळं ना जास्तीत जास्त स्वच्छतेची मला काळजी घ्यावी लागते. तर परत एक ताई विचारले होते, ताई कितवा महिना लागले? काल मी सांगितलेच होते. तर 7वा मला लागलेला आहे. लागून पण आता एक मला वाटतं 10-12 दिवस झाले असतील. आता माझी महत्त्वाची सोनोग्राफी आहे. तर 2-3 दिवसांनी आणखीन एक चक्कर आहे सांगोलला. कुठंतरी जायचं म्हटलं की नको वाटतं. दगदग झाल्यासारखे वाटते आणि घरी आले की दम निघत नाही. किती आडवं पडू आणि किती आराम करू हे सुद्धा मग कळत नाही. आणि चिडचिडपणा मग जास्त होऊन जातो. आणि महत्त्वाची कामं असली की जावावंच लागतात. काय बरेच ताई आज बोलले की किती दगदग करते अश्विनी. आता भाऊकीचं काम जर असेल तर आता घरात जर आईंचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी मला पडली. जसं की कुठं हळदी-कुंकवाला वगैरे जायचं म्हटलं की जावंच लागतं. आणि जवळची भावकी असली की तर जावं लागतं. आणि हळदी-कुंकवाला कुठलीच सवाष्णी बाई नाही म्हणणार नाही. वेळ नसेल तर वेळ काढून जाते. पण जाते. तर कपडे वगैरे भरपूर होते. सईपरीची आज बुधवारची शाळा म्हणजे बुधवारी ना आपलं रंगीत कपडे असतात. त्यांचे शाळेचे ड्रेस म्हणा आणि ह्यांच्या मळ्यातले काही कपडे, टॉवेल वगैरे असं बरंच भिजत घातलेली. त्याच्या अगोदर किचन पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि सकाळी किती वेळा पण तुम्ही झाडा, पोरी गेल्यानंतर आणखीन एकदा सगळं घर स्वच्छ झाडावंच लागतं. आणि त्याच्यानंतर किमान किचन तरी 2 टाईम माझं पुसायचं होतंच होतं. बाकीचे जे 2-3 खोल्या आहेत ते 3 दिवसाआड, 2 दिवसाआड किंवा कधी-कधी दररोज होतं. पण आता दररोज मला काय शक्य होईना. पण किचन मात्र दिवसातून 3दा माझं पुसणं होतं म्हणजे होतंच. त्याशिवाय चैन पण पडत नाही आणि स्वच्छ पण दिसत नाही. आणि नेमकं एखाद्या वेळेस जर मी आळसपणा जर केले, त्यावेळेस घरी कोण तर कोण येतंच. हे माझा एक खूप मोठा असा अनुभव आहे. आणि लागलीच म्हटलं कपडे धुवायच्या अगोदर सकाळची वेळ आहे की नाही, तर झाडांना पाणी घालून घ्यावं, समोरच्या झाडांना जे शोचे आहेत ते. कारण जास्तीचं उन्हात जर झाडांना पाणी घातलं का नाही, गरमीनं मग झाडे जळायची शक्यता असते, खालची मुळी जळण्याची शक्यता असते. आणि ते पाणी झाडांना लाभदायक पण नसतं. एकतर संध्याकाळच्या वेळेस घालायचं किंवा सकाळी. पण एवढं माझ्या डोक्यात आज आलं नाही की आज बुधवार दिवसभर लाईट नसते.
मला वाटतं एवढं मेहनत करून पाईप इकडनं तिकडं केलं. 2 ते 3 झाडांनाच मी पाणी घातले असेल. तर लाईट गेली. दिवसभर लाईट आली नाही. 3-4 माझ्या चकरा झाला, पण काही उपयोग झालेला नाही. आणि पाणी वगैरे व्यवस्थित दिल्यामुळं तुम्ही बघू शकता आणखीन सुद्धा झाडांच्या म्हणजे फुलं वगैरे भरपूर अशी छान टवटवीत आहेत. बाहेर गेलं की लकी, आत आली की म्हणू. तिला लागलंच ना ताक केले की ताक, चपाती वगैरे देत असते. ताजं ताक असेल, आंबट नसेल तर अगदी आवडीने खाते. तर तुम्हाला सांगते, धुणं भांडी सगळं आवरून जेवायला घ्यावंच असं बोलले होते 12:15 एका ठिकाणी. आमच्या घराच्या अगदी शेजारी आहे, जास्त दगदग किंवा लांब वगैरे काही नाही, अगदी जवळ. तर हळदी कुंकवाला त्यांचं बोलवणं आलं. इतकं एक्सायटेड होते ना ते आल्यामुळे, इतके खुश झाले ना सगळे. जसे की आता ते काका बघू शकता आणि म्हणजे एक चुलत सासूबाई तुम्हाला म्हणजे ओळखीच्या असतील शालनताई म्हणून. जसे मला दिवस गेलेत ना, त्यांनी मला इतके म्हणजे खाण्यापिण्याचे लाड पुरवलेत ना, तुम्हाला काय सांगू. सारखं काहीतरी काय चालूच असते. जसे की काल मला पालक पराठा वगैरे त्यांनी दिलेला, अगदी गरम गरम तव्यावरचं काढून मला घरी आणून दिलेलं. तर त्यांनी ना बोर मारायचं म्हणजे आज निर्णय घेतला होता. बोरची गाडी आली होती. मग बोरची पूजा करावी लागते त्या मशीनची. 5-6 बायका आम्ही छान जमा झालेलो होतो. तर गाजर, फुलं, हळदी कुंकू, बरसाने काय काय पूजेचं साहित्य घेतलं होतं. तर सगळे ना छान बायका पूजा वगैरे करून घेतली. लकीला बांधायचं कारण हेच, माझ्या पाठीमागे लकी येऊन बसला होता. तर अगदी जवळ होतं म्हणून मी पण एवढं विचारात घेतलेलं नाही. आणि जे माझ्याकडून कारनामा झाला होता का नाही नळाच्या मोटरचं, ह्यांना म्हटलं काही पण करा, आधी हे सगळं दुरुस्त करा. कारण की 6 तारखेला म्हणजे ज्या दिवशी आमच्या नळाचं पाणी यायचा दिवस आहे, त्या दिवशी ह्यांना ना भाऊकीचं लग्न आहे. जसं की मी काल गेलेले होते का नाही हळदीला आणि बांगड्या नेसायच्या कार्यक्रमाला. अगदी जवळचं घरातलं घर आहे. तर आईंना पण जमणार नाही लग्नाला जायला. मला तर अशक्यच आहे. जर मोकळी असते तर 100% लग्नाला गेले असते मी. संध्याकाळचे ना 6 वाजलेत काय. आणि म्हणलं खूप दिवस झालं पिल्ल्यांना दाखवलंच नाही. तर झाडांना पाणी घालताना सकाळी झाडांना पाणी घालायला गेले, 4 वेळा लाईट गेली, परत आत्ता घातलं आणि ते थोडं शिंपडलं. तर दोघांना आम्ही जलमल्यावर इथं कोंडायचो ना, त्यांना सवय लागली, येऊन ह्याच्यामध्ये घर करून बसतायत. तर दोन्ही पिलं आता एवढे झालेत. जन्मल्यानंतर मी दाखवलेली त्याच्यावर एकदा आणि आता दाखवली. आमच्या इथे ना निवडणुकीची इतकी धामधूम चालू आहे ना, एक गाडी गेली की एक गाडी जाते, एक गाडी गेली की एक गाडी जाते. तर सारखं चालूच आहे. उद्या एक दिवस, परत परवा दिवशी आचारसंहिता लागू होईल आणि मला वाटतं 7 तारखेला मतदान आहे. आणि मी आणि आई बघा फ्रेश व्हायच्या अगोदर भरपूर असं पाव किलो होईल इतकं ना, मग कसं बसलंय उभारलंय, पाव किलो होईल इतकं लसूण सोलला आम्ही दोघींनी. मसाला करायची तयारी. तर एकदाच आई म्हणजे आपण उद्या करूच टाकू. तर खोबरं वगैरे चिरून ठेवला. काय होतंय पहिल्यासारखे पटपट दगदग होत नाही. आधी कसं व्हायचं, सामान तर मी नेऊन देतेच आईंना, आता काय मला सगळेच मदत करतायत. आणि आई मसाला भाजोस तर मी खोबरं चिरायची, कांदा चिरायची आणि लसूण त्याच दिवशी चिरायची. पण आता बोलली की आई लसूण आता सोलून ठेवू आणि खोबरं पण आताच आपण चिरून ठेवू, आणि जो काही कांदा आहे उद्या आई मसाला भाजेपर्यंत माझा कांदा चिरून होईल. मोबाईल खाते का आता, कांदा माझा चिरून होईल. आणि ज्यांचं डंक आहे आधी त्यांना, मग हे घरी आल्यानंतर मळ्यात नाही का आले नाहीत अजून, ते आल्यानंतर फोन करून विचारू, मग तिथनं आपण तयारी करूया म्हटलं मसाल्याची, म्हणजे उद्या करायचं की नाही. तर ही जाई मोबाईल खायला बघायला लागली, तिला मजा वाटायला लागली मोबाईलला बघून, मोबाईल खावा असं वाटायला लागलं तिला. चला, तर माझ्या चुलत सासूबाईंना खूप छान मला असं ताजे वांगे दिलेत, अशी मी वांग्याची भाजी बनवून खा म्हणून त्यांनी दिल्यात. तर चला तुम्हाला दाखवते आणि ह्यांचं दार पण लावून घेते. असंही प्रचाराची गाडी आलेली आहे. खूप गोंधळ, नुसता गोंधळ. रोप आणलेलं ना मी उन्हाळ्यात, लिंबूचं रोप आणलं होतं बघा माहेरातनं, ते असं फुटलंय आता अगदी छान. सध्या तर एकदम मस्त फुटलंय. आणि आपल्या वांग्याच्या झाडाची जी आता वांगी लागलेली आहेत, जसं की ही बघ, ही एक वांग, ही एक वांग, परत ही एक वांग. आई बोलतात आपण ह्याला आता बियाला ठेवूया. ही पण वांग आहे, बरेच वांगे लागलेत. आईला विचारणार मी इतकं बियाला काय करायचं, चांगलं पाव किलो अर्धा किलो होईल इतके वांगे आहेत. एक 2-3 ठेवायचं. का ग भरली की नाही बांगड्या?
असे दिसतात वांगी मोठी, पण अगदी कवळी आहेत. हे बघा, तर छान मसाला वांग बनवणार आहे. हे मात्र एक खिडकं आहे, बाजूला ठेवून बाकीचे बघू. वांगे दिसायला थोडे मला मोठे दिसत होते. पहिलं सईपरी बोलले की आई ह्याचं भरीत बनव, पण बघावं म्हटलं, वरून तर एकदम सॉफ्ट चमकदार एकदम छान असे वांगे दिसत होते. चिरून बघायला काय हरकत आहे, चांगले जर वांगे निघाले तर आपण त्याचं ना मसाला वांग बनवू भरलेला, आणि नाही निघालं तर आपलं सरळ भरीत करूया. पण इतके छान ताजे टवटवीत वांगे होते ना, खूप असे कवळे वांगे होते. विशेष म्हणजे जसं आपल्या बागेमध्ये वांग्याची झाडं आहेत का नाही, तसंच त्यांच्या बागेमध्ये वांग्याची झाडं आहेत. आणि घरगुती वांगे म्हटलं की चवीला काय बोलायचं काम नाही, कारण की बाजारातले जे पाणी मारलेले वगैरे वांगे असतात, आणि विशेष म्हणजे फवारणी केलेले असतात. तर हे फवारणी वगैरे केलेलं काय नाही, अगदी सेंद्रिय म्हटले तर चालेल. म्हणलं लागलीच इकडं माझी तयारी चालू आहे, तर लवकरच स्वयंपाकाला चालू केलं मी. कारण की एकदा जर मला असं कंटाळा आला, एकदा जर म्हणजे काय माहिती लगेच थोडं थोडं 5-5 मिनिटाला मूड चेंज होतो, थकवा येतो, मग काहीच करू वाटत नाही. पटकन म्हटलं जोश. तर शेंगदाण्याचं कूट घेतले, मीठ, हळद, भरपूर असं लसूण, खोबरं आणि आपलं घरगुती मसाला घेतलेला आहे. ते सगळं एकत्र करून घेतले. तर आपले जे काही वांग्याचे फोडे केलेत का, ते आधी मी पाण्यात टाकून घेतलेलं, आणि त्याच्यामध्ये पूर्ण सारण भरायचं. जरा बरेच जण ना भरलं वांग करताना तिळाचा पण कुटाचा वापर करतात. मी का तीळ वगैरे घेऊन इतका काही केलं नाही. शेजारी माझ्या परीच बसली होती, तिचा अभ्यास चालू होता, आणि दोघी पोरींच्या ना परीक्षा चालू आहेत. तर खूप चांगला पेपर म्हणजे गेला, तिचं बडबडणं खाली चालू होतं. तसंच तिला बोलत तिकडं माझं वांगे भरायचं काम चालू आहे. म्हटलं आधी वांगे वगैरे फोडणी टाका, म्हणजे आपल्या वांग्याची भाजी, आणि सकाळचा थोडा नॉर्मलचा थोडा भात होता, आणि भात जर नसेल त्यावेळेस मी शेवयाचा भात करत असते. तर इथं बघा तेल घेतले, जिरे मोहरी आणि कढीपत्ता, आणि जे काय थोडेसे खडे मसाले घेतले होते, अगदी थोडं जास्ती काही घेतलेलं नाही आहे टेस्टसाठी. आणि खडे मसाले छान ना परतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण खोबरं आल्याची पेस्ट, थोडंसं परत हळद, तिखट, मीठ सगळं घातलेलं आहे. आणि थोडंसं आपलं हे जे काय मसाला आहे का, चटणी वगैरे छान शिजण्यासाठी थोडं पाणी घालून हे शिजवते, जेणेकरून का नाही आपल्या भाजीला खूप छान कट येतो. कुठलीही भाजी करा अशा पद्धतीनं करून बघा, भरपूर असं कट येतो. जसं की तेल कमी वापरा किंवा मसाला कमी वापरा, काही फरक पडत नाही, पण कलर मात्र खूप छान येतो. आणि मसाला छान भाजल्यानंतर जे काय भरलेली वांगी आहेत अगदी हलक्या हाताने मी सोडते, जेणेकरून का नाही त्याच्यातला मसाला अजिबात बाहेर येत नाही. आणि जास्त हलवा हलवी वगैरे ना चमचा वगैरे जास्त घेऊन परतायचं नाही, त्यामुळं का नाही मसाला बाहेर येत नाही. आणि त्यामुळं जे वांगं आहे ना, त्या वांग्याला तिखट, मीठ, मसाला अगदी व्यवस्थित असं लागलं जाते, आणि भाजी पण टेस्ट लागते. आणि इकडं लागलंच ना पाणी उकळून घेतले, शेवयाचा भात, तूप, साखर, तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळ घ्या, असं पण खूप छान लागतंय. तर आणि इकडं मस्तपैकी आपलं वांगं पण तयार झालेलं आहे. म्हटलं आता इतकं छान भरलं वांगं बनवले, तर त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी तर झालीच पाहिजे. त्यामुळे एका लागलीच ना, दोन्ही गॅसचं काम झाल्यानंतर इकडं शेवयाचा भात पण तयार झाला आहे. आणि इकडं खाली मी इकडं स्वयंपाक करते, आणि माझ्या शेजारी सगळं आमच्या घरगुती गोताळ असतं. जसं की हे आई, सई, परी, ह्यांच्या आणि आईचे थोडंफार इकडे तिकडचे गप्पा चालले असतात. परी तिचे गणिताची उदाहरणे सोडवत होती, आणि सई तिकडे देवाला दिवा लावत होती, आणि इकडे ह्यांच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकत मी बाजरीची भाकरी करते. आणि खूप छान मेनू ना, असं म्हणजे भरीत असो किंवा भरलेलं वांगं असो, बाजरीची भाकरी जर असेल तर जेवणाला अगदी मस्त आणखीन टेस्ट येते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, असा होता बघा माझा दिवसभराचं रुटीन. कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्या ताई खरंच खूप काळजी करतात, त्यांना सुद्धा खूप मनापासून धन्यवाद.